जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम. जाणार आहे त्यांच्या संदर्भातल्या सूचनांसाठी आणि जळगाव जिल्ह्यातल्या सर्वच समाज बांधवांना त्याबाबत ज्ञात व्हावं, हे सर्व आपल्या माध्यमातून जे पोहोचावं आणि ते पूर्ण नियोजन कशा कशा पद्धतीने महिला असतील, पुरुष असतील, ज्येष्ठ असतील, युवक असतील, युवती असतील, हे त्यामध्ये सहभागी होणारे उपस्थिती दर्शवली आणि आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला. खरं तर या पुढचं नियोजन आणि कशा पद्धतीने या ठिकाणी समाज बांधव समर्थन दर्शवले. जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं आज एक सर्व समाज बांधवांची मीटिंग घेण्यात आली. त्यामध्ये सर्व राजकीय पक्ष, सर्व मराठा समाजाशी संबंधित असलेल्या सर्व सामाजिक संघटना यांचे अध्यक्ष, प्रतिनिधी या मीटिंगमध्ये उपस्थित होते. आणि त्यावेळी असा एकत्रितपणे निर्णय घेण्यात आला की जळगाव जिल्ह्यामधून 3 तारखेला 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून शेकडो वाहनांसह आणि मुंबईमध्ये आत्ता आंदोलन करत असणाऱ्या सर्व आमच्या मावळ्यांना मदत म्हणून रसद पुरवण्यासाठी आम्ही मदत घेऊन जाणार आहोत. त्याचबरोबरीनं 4 तारखेला आमचे अनेक साथी रेल्वेच्या मार्गानं मुंबईला मार्गस्थ होणार आहेत आणि हा ओघ रोज असा शेकडोने चालत राहील. जळगाव जिल्ह्यातील मराठा समाज हा कुणबी असला तरीसुद्धा उर्वरित महाराष्ट्रामधले, विशेषतः मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामधले जे काही मराठा अजूनही आरक्षणाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि ते अत्यंत गरजू असून त्यांना आरक्षण नाकारलं जात आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना कोणाचंही आरक्षण हिरावून न घेता त्यांना आरक्षण दिलं जावं या मागणीसाठी आग्रही आम्ही असून आम्ही सर्वजण शेकडोच्या नव्हे हजारोच्या संख्येनं मुंबईकडे कूच करणार आहोत. आणि सकल मराठा समाज जळगावच्या वतीनं आम्ही विनंती पण करीत आहोत सरकारला की लवकरात लवकर हा प्रश्न सोडवून मराठ्यांना न्याय दिला जावा आणि महाराष्ट्रामध्ये बहुजन मराठा यांच्यामध्ये असणारी एकता ही परत एकदा तितकीच सुरळीतपणे, सुदृढपणे प्रस्थापित करावी. एकंदरीत बघायला गेलं या समाजाचे सत्ताधारी अनेक मंत्री व आमदार आहेत, यांचा देखील पाठिंबा आहे का? हे देखील उपस्थित राहणार आहे का? आणि यांनी पाठिंबा नाही दिला तर आपली भूमिका काय असेल? आम्ही जळगावपुरतं मर्यादित बोलतो आहोत. आमचं कुठल्याही राजकीय पक्षाच्या, माझ्या स्वतःच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या बरोबरही बोलणं झालेलं नाही. पण पक्षांच्या पलीकडे, राजकीय भूमिकांच्या पलीकडे एक समाज म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही जळगाव जिल्ह्यापुरतं मर्यादित याच्यामध्ये बोलतो आहोत की आम्ही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहोत, रसद घेऊन जाणार आहोत आणि जळगाव जिल्ह्यामधले मराठ्यांमध्ये बहुतांश मराठे कुणबी मराठा असतानासुद्धा उर्वरित सगळ्या सोयऱ्यांना याच्यामध्ये घेतलं गेलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेचे आम्ही आहोत. आम्ही मराठा समाज म्हणून एकत्र आहोत. नाही, आजपर्यंतचे जे मोर्चे, क्रांती मोर्चे निघाले त्याच्यात भव्यता, संख्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं, पण ते शांतता आणि शिस्तप्रिय आहे. आज पण लाखोचे जनता, मराठा समाज तिथे एकत्र झालेला आहे. त्यात शिस्त, शांतता, कोणताही विध्वंस हा दिसून येत नाही. तेच आम्ही या ठिकाणी पालन करू. आणि जरी या ठिकाणी बहुसंख्य मराठा समाज हा कुणबी मराठ्यामध्ये येतो तरी पण आमच्या इतर बांधवांसाठी, नातेवाईकांसाठी हा मोर्चा आमचा पूर्णपणे त्याला सपोर्ट राहील, मदत राहील आणि त्यासाठी आम्ही सहकार्य करू. आणि त्यानुसार आम्ही जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात त्यांच्या तिथं व्यवस्था कशा करता येतील आणि त्यांना साथ कशी देता येईल यासाठी 3 तारखेला जाऊन प्रयत्न करणार आहोत. किती लोक जाणार आहे, कशी व्यवस्था आहे? आता कमीत कमी 1000चं ते नियोजन आहे. काही गाड्या घेऊन जातील, सामान घेऊन, त्यांचं जेवणाचं किंवा त्यांना अल्पोपहारसारखं काय देता येईल आणि बाकीचे ट्रेनने, रेल्वेने जाण्याचा प्रयत्न करते. एकंदरीत जळगाव जिल्ह्यात किती समाज आहे आपला आणि किती टक्के तिथं जाण्याची शक्यता? नाही, त्यात बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.